नमस्कार सगळ्यांना. महाराष्ट्र नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण परत एकदा जीएनएम सेकंड इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया. त्याआधी व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. तर मग चला, तर आज आपण मेंटल हेल्थ नर्सिंग म्हणजेच जीएनएम सेकंड इयरचा क्वेश्चन पेपर बघूया. हा पेपर 10 ऑक्टोबर 2024चा आहे. चला पेपरला सुरुवात करूया. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. त्यात विचारलेलं आहे पहिलं, इंडियन मेंटल हेल्थ ॲक्ट डॅश या साली पास झाली. तर इथे ब येणार 1987. ठीक आहे, नोट करा. तसंच दुसरं बघा, न्यूरोलेप्टिक्स औषधांना डॅश डॅश असे म्हणतात. तर इथे अ येणार अँटी सायकोटिक. ठीक आहे, लिहून घ्या. तसंच तिसरं बघा, मनोरुग्णाची पोलिसातर्फे मनोरुग्णालयात भरती होणे याला डॅश डॅश असे म्हणतात. तर इथे ड येणार गुन्हेगार रुग्णाची भरती. ठीक आहे. तसंच चौथं बघा, डॅश डॅश हा भावनेचा मनोविकार आहे. तर इथे मॅनिया येणार. ठीक आहे. तसंच पाचवं बघा, मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिसमध्ये मनस्थिती स्थिर करण्यासाठी डॅश डॅश हे औषध वापरले जाते. तर इथे फिनोबार्बिटोन येणार. ठीक आहे, लक्षात ठेवा फिनोबार्बिटोन. आता आपण योग्य थोड्या जुळवा बघूया. अ गटमध्ये आहे पहिलं ॲक्रोफोबिया. तर इथे ई येणार. ठीक आहे, उंच जागेची भीती. तसंच दुसरं बघा, मेंटल मेकॅनिझम. तर इथे डी येणार. ठीक आहे, सब्लिमेशन. ओके. तसेच तिसरं बघा, कन्व्हर्जेशन रिॲक्शन. तर इथे ए येणार हिस्टेरिया. तसेच चौथं बघा, व्यक्तिमत्व. तर इथे क येणार स्किझॉइड. ओके. तसंच पाच बघा, क्लोरप्रोमॅझिन. तर इथे बी येणार अँटीसायकोटिक ड्रग. चला, ते हे जरा आपलं योग्य जुळवा. एकदा तुम्ही तुमच्या टीचरकडून चेक करू शकता. ठीक आहे, तुमचे आन्सर. तसंच क बघूया, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. त्यात पहिलं दिलेलं आहे, घरापासून दूर अचानक व अनपेक्षित जाण्याला डिसोसिएटिव्ह ॲम्नेसिया म्हणतात. तर हे बरोबर आहे. ओके. खालील उदाहरण दिलेलं आहे, तर वाचून घ्या. तसंच दुसरं बघा, डिपर्सनलायझेशन हे अलिप्तपणाचे कायम किंवा वारंवार येणारे अनुभव म्हणून परिभाषित केले जातात. तर हे पण बरोबर आहे. ओके. तसंच तिसरं बघा, मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती वास्तव्याचं जगात जातो. तर हे पण बरोबर आहे. तसंच चौथं बघा, विवाहानंतर मनोरुग्ण व्यक्ती मानसिक व्याधीतून बरा होतो. तर हे चूक आहे. आभास हॅल्युसिनेशन होणे हा मूड संबंधित विकार आहे. तर हे चूक आहे. ठीक आहे. तर हे झालं, पहिलं 3 बरोबर आहे ना, खालचे 2 चूक आहे. चिफालियामध्ये बघू, 15 मार्काला आहे. तुम्हाला 3च क्वेश्चन लिहायचे. त्यात क्वेश्चन बघा कुठले आलेले आहे. याचे आन्सर मी खालीलप्रमाणे दिलेले आहे. 4ही आन्सर दिलेले आहे. तुम्हाला सगळे आन्सर माहीत असायला पाहिजे. कमसे कम पार्ट नाही तर वाचून गेलं तरी तुम्हाला 4 ते 5 ओळी तरी लिहिता आल्या पाहिजेत. म्हणून मी सगळ्याचे आन्सर दिलेले आहे. पण इथे फक्त 3च लिहायचे. ओके. एक्स्ट्रा लिहून स्वतःचा आणि दुसऱ्याचा वेळ वाया घालवू नका. ओके. तसंच त्यात पहिलं बघा, टिपा लिहायचं मनोविकृती विभागातील आपत्कालीन स्थिती. तर तुम्हाला ते लिहायचं आहे. ठीक आहे. तसंच बघा, विद्युताच्या उपचार पद्धतीत
कॉन्व्हल्सिव्ह थेरपी यायचे, ते पण लिहायचं तुम्हाला येत असेल तर. सायकॅट्रिक नर्सिंगमधील ट्रेंडर्स, ठीक आहे, ते लिहायचं आहे. तसंच बघा, मानसोपचार नर्सिंगमधील कायदेशीर दृष्टिकोन लिहा, हे पण लिहायचं. यात 4 पैकी तुम्हाला फक्त 3 लिहायचे. ओके. नेक्स्ट बघा, फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये 3ही लिहायचे तुम्हाला, 15 मार्क्सला आहे. ओके. तर त्यात डिलेरियम आणि डिमेन्शिया याच्यातली फरक लिहायचं आहे. तसं हिस्टेरिकल फिट आणि अपस्माराचे झटके याच्यात फरक लिहायचे, आणि ते भिंती किंवा तीव्र स्वरूपाची भिंती, तर इथे याचे फरक लिहायचे तुम्हाला. ठीक आहे. क्वेश्चन नीट वाचत चला, तेव्हाच तुम्हाला उत्तर नीट लिहिता येणार. तसंच प्रश्न 4 बघा. श्रीमती प्रमिला, 30 वर्ष वयाच्या महिला, मनोरुग्ण कक्षात अतितीव्र नैराश्य व आत्महत्येचे विचार येतात म्हणून भरती झाले आहेत. त्यांचे निदान नैराश्य उदासीनता असे केलेले आहे. तर यावरून तुम्हाला खाली प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. एवढा मोठा प्रश्न वाचून घाबरू नका. ठीक आहे. खालचे प्रश्न जरूर वाचाल. ओके. तर तुम्हाला सर्वात पहिलं नैराश्याची व्याख्या लिहायची, ते 4 मार्काला आहे. व्याख्या लिहून त्याचे प्रकार पण लिहायचे. ओके. तसंच बघा, नैराश्य आजाराची कारणे, चिन्हे व लक्षणे लिहायचे, 4 मार्काचं आहे. तसेच नैराश्यावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपचार पद्धती लिहायचे, 5 मार्काला. तसेच नैराश्य असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना कोणत्या सायको एज्युकेशन घ्याल ते लिहायचं आहे, म्हणजे आरोग्य शिक्षण द्यायचं आहे, ते लिहायचं आहे 2 मार्काला. तर हे झाले आपले 4, 4, 5 आणि 2 मार्काला 15 मार्काचा क्वेश्चन आहे. तसेच किंवा दिलेलं आहे. जर तुम्हाला वरचे 4ही क्वेश्चन नसेल तर तुम्ही खालचे लिहू शकता 4. आता तुम्ही वरचे 4 लिहू शकता, यापुढे खालचे 4 प्रश्न 4थ्यामध्ये लक्षात ठेवा. दोन्ही लिहून ठेवू नका, वरचे 2 आणि खालचे 2 असं लिहू नका, तुम्हाला त्यावर मार्क मिळणार नाही. ठीक आहे. विकल्प दिलेला आहे, तर तुम्हाला यात वरचे 4 या खालचे 4 लिहायचे. ठीक आहे. मानसिक आजार म्हणजे काय, तर 2 मार्काला ते लिहायचं आहे तुम्हाला. तसंच मानसिक आजाराची कारणे स्पष्ट करायची, 4 मार्काला. मानसिक रोगाची चिन्हे व लक्षणे लिहायचे, 4 मार्काला आहे. तसेच बघा, मानसिक रोगी यांची काळजी घेताना कोणते तत्त्वे पाळाल ते स्पष्ट करायचं, 5 मार्काला. तर हे झालं आपलं प्रश्न 4. आता प्रश्न 5 बघूया. प्रश्न 5 बघा. कुमार रोहन वय वर्ष 10 याला मनोरुग्ण कक्षात कार्यात कमतरता, न्यूरोलॉजिकल कमजोरी, क्रिया मंदावणे आणि सायकोमोटर कौशल्याची कमतरता अशा तक्रारीसह दाखल केलेले आहे. मतिमंद म्हणून निदान केले आहे. तर खालील प्रश्नाचे त्यावरून उत्तर लिहायचं आहे. मतिमंदाची व्याख्या लिहायची, 2 मार्काला आहे. मतिमंदाचे प्रकार लिहायचे. ठीक आहे. 2 मार्काला आहे. इथे माहिती आहे का 2-2 मार्क दिले प्रकार, तर तुम्ही नाव लिहून पण मोकळे होऊ शकता. ठीक आहे. मतिमंदाची कारणे लिहायचे, 1-1 लाईनमध्ये, म्हणजे किती मार्काला आहे ते पण बघत चला, कारण की कोणी 5 मार्काला असले तर खूप 5-6 पेजेस लिहून ठेवतात. तर असं नसतं. जेवढं क्वेश्चनचं आन्सर असतं तेवढंच लिहायचं असतं. एक्स्ट्रा कुठलेही काही लिहून काही फायदा नाही आहे. ठीक आहे. मतिमंदाची चिन्हे व लक्षणे लिहा. मतिमंदाचे प्रतिबंधात्मक उपचार लिहा. तर हे झालं आपला क्वेश्चन 5. मेंटल हेल्थचा क्वेश्चन पेपर आहे हा, जे खालीलपैकी तुम्हाला आन्सर दिलेले आहे. ठीक आहे. हा पेपर 2024चा आहे. तुमचे पेपर खूप लवकर आलेले आहेत, ऑगस्ट महिन्यातच आहे, पुढच्या महिन्यात. तर तुम्ही लिहू शकता. ज्याला उदाहरण वाचायचे आहे ते खालून इथून वाचून घ्याल. ठीक आहे. ते स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. रिकाम्या जागेचे स्क्रीनशॉट काढून घ्या. मी वरती उदाहरण वगैरे काही सांगितलं नाही, तुम्ही इथून वाचून घेऊ शकता. ओके. तसंच प्रश्न
पहिला बी योग्य जोड्या जुळवा, बघून घ्या. उदाहरण वगैरे दिले आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. चुकी बरोबर बघून घ्या. खालीप्रमाणे उदाहरण दिले आहे, उदाहरण वाचत चला. ठीक आहे. मी सांगितले नाही म्हणून तुम्ही वाचणार नाही याचा अर्थ नाही. तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला समजलं पाहिजे का चूक आहे आणि का बरोबर आहे. ठीक आहे. का तेच आन्सर येते ते पण समजलं पाहिजे. जोपर्यंत वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. तर वाचन करत चला. कम से कम 1 ते 2 वेळा तुम्ही कम से कम वाचू शकता. सकाळून तुम्ही 1 तास जरी हे पूर्ण क्वेश्चन पेपर वाचून काढला त्या आन्सरासहित, तरी तुम्हाला उत्तर लिहिण्यात खूप आसान आहे. पाठ करण्याची गरज असणार नाही, माझी गॅरंटी देते. फक्त पूर्ण क्वेश्चन पेपरचे आन्सर जे इम्पॉर्टंट आहे ते लिहून काढा. जे रिपीट जास्त झालेलं आहे क्वेश्चन पेपरमध्ये त्याच्यावर जास्त भर द्या. ठीक आहे. आणि जे नाही पण झाले त्यांच्यावर पण लक्ष द्या. ठीक आहे. तर प्रश्न दुसरा बघूया. खूप जण म्हणतात व्हिडिओ, खूप जण नाही, 1-2 लोक आहे जे म्हणतात व्हिडिओची क्वालिटी म्हणजे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही. तर तुमच्या यूट्यूबचा जो 400 जी क्वालिटी असते त्याची 420, 720 आणि 1120 काहीतरी अशी असते. तर ते तुम्ही वाढवा, कारण की माझा व्हिडिओ एक तर 720च्या ह्याच्यात किंवा 10च्या ह्याच्यातच क्वालिटी माझी क्लिअर दिसणार. तर ठीक आहे, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा. माझ्या व्हिडिओची क्वालिटी 720 किंवा HD मध्ये आहे. तर तुम्ही त्या ह्याच्यात एकदा तुम्ही तुमच्या यूट्यूबची जी क्वालिटी असते तर जा, व्हिडिओच्या साईडला लेफ्ट किंवा राईट साईडला 3 डॉट असते त्याच्यावर जा. तिथं क्वालिटी असते 420, 720 आणि 1110. तर तिथे तुम्ही एक तर 720ला करा, 110ला करा किंवा हायर क्वालिटी ठेवा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसणार. ठीक आहे. तर चला त्याचा आपण प्रश्न दुसऱ्यामधला क्वेश्चन बघूया. क्वेश्चनचे आन्सर बघूया. फिजिओथेरपी एमर्जन्सी मानसिक आपत्कालीन परिस्थिती, त्याचं आन्सर दिलेले आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता वाचून नाही दाखवणार आहे, तर तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. त्याचा आन्सर दिलेला आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. ठीक आहे. आन्सर आहे, स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ पॉज करून बघा, जसं तुम्हाला बघायचं आहे तसं लिहून काढाल तर सगळ्यात बेस्ट आहे. लिहून काढा आणि पुस्तकात बुकमध्ये आणि वाचा. त्याच्यातलंच बी बघा, इलेक्ट्रोकन्व्हर्जन थेरपी. ठीक आहे. आन्सर दिलेलं आहे, लिहून घ्या. जेव्हा तुम्हाला टिपालिया विचारतात तर तुम्ही त्याचं व्याख्या लिहून त्याची परिचर्या द्या. ठीक आहे. थोडक्यात दिलं तरी चालेल. ओके. आणि हो, ज्यांच्याकडे क्वेश्चन पेपर असेल 2024 ते 2025चे आणि आता जे तुमचे क्वेश्चन पेपर होणार आहे ते मला माझ्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअपला, तर ते बहुतेक चॅनलला मॅसेज करताना पण टेलिग्रामला करता येते. तर तुम्ही तिथे क्वेश्चन पेपर पाठवू शकता. ओके. तसेच त्याच्यातलं तिसरं बघा, ट्रेन इन फिजिओथेरपी नर्सिंग मानसिक परिस्थितीतील नवीन प्रवृत्त. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढा. तसेच त्याच्यातलं डी, लिगल ॲक्सेप्ट इन फिजिओथेरपी नर्सिंग मानसिक परिस्थितीतील कायदेशीर बाबी परिचर्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. फरक स्पष्ट करा दिलेला आहे. तुम्हाला फरक स्पष्ट करा अशा प्रकारे लिहायचं असेल तुम्ही अशा प्रकारे पण लिहू शकता. आणि
2 लाईन करून पण लिहू शकता. तर माझ्या मताने 2 लाईन करून लिहिलेलं बेस्ट आहे. मी इथे फक्त तुम्हाला ते समजावायला दिलेलं आहे, कारण की इथे 2 लाईन करणं खूप मुश्किल जातं मला, त्यामुळे. तर मी असेच दिले आहे, डिलिरियम आणि डिमेन्शिया. इथं डिलिरियमचं दिलेलं आहे, खाली डिमेन्शियाचं. तर हे असं हे फक्त तुम्हाला वाचून हे करत तुम्ही तसं लिहू शकता. ओके. तसंच बी बघा, हिस्टेरिकल फिट्स आणि एपिलेटिक फिट्स स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच बघा, भीती आणि फोबिया, फिअर प्लस फोबिया लिहू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच खाली प्रश्न 4था आहे. ठीक आहे, तर दिलेलं आहे, लिहून शकता. ठीक आहे. डिप्रेशन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार दिलेले असतं. तुम्ही अशा प्रकारे पण आन्सर लिहिले तरी तुम्हाला 5 ते 4 मार्क आरामशीर मिळू शकते. ठीक आहे. त्याची व्याख्या आणि त्याचे प्रकार लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच दुसरं, नैराश्य कारणे. नैराश्याची कारणे, लक्षणे, चिन्हे लिहा. कारणे आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. लक्षणे. ठीक आहे. तसेच नैराश्यावर उपचार पद्धती आहे, 4 मार्क लिहू शकता. तसेच डी त्याच्यातलंच आहे, ते पण लिहू शकता. और मधला विकल्प आहे, ते पण लिहू शकता. मेंटल डिसऑर्डर म्हणजे काय, त्याची व्याख्या लिहू शकता 2 मार्काला. मेंटल डिसऑर्डरची कारणे. ठीक आहे. आणि हो, तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा मराठीत पेपर सोडवू शकता, पण तुम्हाला जर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहाल तर तुम्हाला 4ही पेपर इंग्लिशमध्येच लिहावं लागेल, आणि मराठीत लिहायचं आहे तुम्हाला 4ही पेपर मराठीमध्येच लिहावं लागेल. ठीक आहे. महाराष्ट्रात आहे तर 2 भाषाही आपल्याला दिलेली आहे. तुम्हाला जसं याच्यात चांगल्या प्रकारे तुम्ही हुशार आहे, इंग्लिश लिहिण्यात या मराठी लिहिण्यात, तुम्ही तशा प्रकारे लिहू शकता. त्यातलं सी बघा, मानसिक विकाराची लक्षणे व चिन्हे लिहायची आहे तुम्हाला. वरचं लिहिलं आहे का तुम्ही? ठीक आहे ना. कारणे बीचं लिहून घ्या. ठीक आहे. तसंच सी बघा, मानसिक विकाराची लक्षणे व चिन्हे लिहायचं आहे, लिहून घ्या, 4 मार्काला आहे. तसेच मानसिक रुग्णाचे व्यवहार करताना परिचयानं पाळावयाची तत्त्वे लिहून घ्या, 5 मार्काला आहे. ठीक आहे. तसेच प्रश्न 5वा दिलेला आहे, मानसिक मंदत्व. लिहून घ्या. त्याच्यातलं दुसरं आहे, डिफाईन मेंटल रिट्रॅक्शन. मानसिक मंदत्वाची व्याख्या लिहायची आहे, व्याख्या दिली आहे, लिहून घ्या. ठीक आहे. तसंच बी, अनुमॅरेटिक टाईप्स ऑफ मेंटल रिट्रॅक्शन. मानसिक मंदत्वाचे प्रकार लिहायचे, 2 मार्काला आहे. मिडल, मॉडरेट आणि सेवर आणि प्रोफाउंड. सौम्य, मध्यम, तीव्र आणि गंभीर. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच सी आहे, राईट इटॉलॉजी ऑफ मेंटल रिट्रॅक्शन. मानसिक मंदत्वाची कारणे लिहून घ्या. नेक्स्ट टाईम मी ट्राय करेल थोडे लॉंगर क्वेश्चन दिलं. तसंच डी, राईट द क्लिनिकल फॅक्टर ऑफ मेंटल रिट्रॅक्शन. मानसिक मंदत्वाची लक्षणे लिहा, लिहून घ्या, स्क्रीनशॉट वगैरे काढा, 4 मार्काला.
खूप सोप्या भाषेत दिलेलं आहे. एकदा वाचलं, दोनदा वाचलं तरी तुमचं छानपैकी लक्षात राहणार. मस्त सकाळी 4-5 वाजता उठून बुक खोला, त्यात लिहिलेले नोट्स बनवलेले तुम्ही ते वाचा. ठीक आहे. राईट द प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट ऑफ मेंटल रिलॅक्सेशन. मानसिक मंदत्वाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. 3 मार्काला आहे. तुम्ही लिहू शकता काय तुम्हाला लिहायचंच आहे जर पास व्हायचं असेल तर. चला तर आपला पेपर इथेच संपलेला आहे. नेक्स्ट पेपरला भेटूया. थँक्यू. व्हिडिओला लाईक करत जा. बघता तर हजारो व्ह्यूज येते पण लाईक्स आहेत 30 आणि 35. हे तर खूप चुकीचं आहे. एक लाईक करायला व्हिडिओ बघता एक छोटेसे देतं थंबची बटन आहे ते तुम्हाला दाबायला काय जातं बरं. चला व्हिडिओला लाईक करा फटाफट आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.